नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्ही पाहू शकता, आज परत आम्ही आलेलो आहोत एका गावामध्ये. गावाचं नाव काय आहे? पिंपळगाव नागवंदा. म्हणजे इथे एक ना निळवंडे डॅम आहे. निळवंडे डॅमच्या जवळ इथं गाव आहे. तर आम्ही एका मस्त शेतकऱ्यांच्या घरी आलेलो आहोत. त्यांचं एकदम डोंगराच्या साईडला घर आहे. एक नंबर वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता, पाठीमागं पूर्ण डोंगर आहे, साईडला त्यांची शेती आहे आणि खूप भारी वातावरण आहे. एकदम फ्रेश मस्त हवा आहे. तर आता मी दाखवते त्यांचं घर, त्यांची शेती सगळं. तर तुम्ही पाहू शकता, हे डोंगराला चिटकूनच त्यांचं घर आहे आणि डोंगर करून शेती. ते आपण काय चहाचे मळे पाहत नसतो का, त्या टाईपची शेती त्यांची, अशी डोंगराला कोरलेली. आणि तिथं गहू लावलेला आहे, कांदे लावलेले आहेत. परत मी तिकडे समोर जाऊन दाखवते तुम्हाला. हा ताई, तुमच्या शेतात काय काय हो? आमच्या शेतामध्ये घास आहे, कोबी आहे. ते वर इकडे लावलेलं हे तुमचंच आहे? नाही, ते नाही आमचं. हा, कुठं आणि दूर आहे का? निळवंडे डॅमकडे. आज ह्यांनी इतक्या उशिरा म्हणला. हा, उशीर झाला ना हो यायला. आहे जवळच आहे, पण जायचं असं तुम्हाला तर पाहू शकता समोर किती उंच म्हणजे इकडे सह्याद्रीच्या रांग आहे, तर इकडचे डोंगरच उंच उंच आहे सगळे अकोल्याच्या साईडची. पण यांचं घरच एकदम भारी लोकेशनला आहे, फिल्म मधल्यासारखं. सहा वाजले आता संध्याकाळचे. एकदम भारी वातावरण झालेलं आहे. तुझं नाव काय ग? तू कोणच्या शाळेत आहे? आमची श्रुती धमोबी त्याच्यातच वसुंधरा अकॅडमीला. तू कोणत्या क्लासमध्ये? सेकंड. तो बी सेकंडलाच आहे. तू स्वरा जेवली. तू कोण? हा, तुला ओळख नाही का? आला रोहित डावरे विचारा. ते दोघं ते काय तो काय सेकंड बी मध्ये डिव्हिजन. ते ए मध्ये. ए मध्ये हा, बी मध्ये नाही ते ए मध्ये ये तुकडीच नाही. हा, तरी ओळखत असते ना असं कार्यक्रमाला वगैरे ठेवल्यावर. तुम्ही ते तुमच्या शाळेत हे झालं ते घेतलं होतं का ग गॅदरिंग? आणि परत काय होतं ते मम्मीला बी आणि मुलांना बी बनवून यायचं होतं, त्यात घेतलं होतं? मी घेतलं होतं. नाही, मला नव्हतं बोलवलं. हा, ते छोटे होते. हा, मोठ्यांना असत. ती व्हिडिओ बघितल्यावर घरी येऊन रडत होती. मम्मी सगळ्यांची मम्मी आली, हा, आली. म्हटलं तिच्या मॅडमने बोलवलंच नाही मला. दीपावळीच्या टायमाला होतं. व्हिडिओ पाठवत मी ती श्रुतीची क्लास टीचर आहे का, तर ती आमच्या घराच्या जवळच राहतात. तर मी त्यांना सांगून ठेवलं. नाही, रूमच्या पाठीमागून आहे का उभं राहायला जागा? हा हा, दिसल ते बाहेरचं. वरी 2 बेडरूम आहेत का? भारी भारी. बघा हा गावाकडचा नजारा. शेतकरी चालले त्यांचे शेळ्या मेंढ्या कोकरे घरी घेऊन. काय हा, ते समोर ते कोबी का हो? कोबी ते ह्याच्यावाले का? रेड कॅबेज. रेड कॅबेज. हा, आमचंच आहे ते पण. हा ना, छोटे छोटे वगैरे. ते समोर ते वाफी केले ते बाजरी आहे तिथे. बाजरी. हा, बाजरीच्या भाकरी. तिकडं गहू आहे त्या साइड ना कापलेला. इथं काढून टाकलं. खाली पण घास आहे, कारण आपल्याकडे शाळा पण भरपूर आहे. ते चालली श्रुती पप्पा ते. जायचं का आपण तिकडं? कुठं? ते काय चला येऊ चक्कर मारू. चल ग. आता हे शाळेत कसं जाते होत?
हे शाळेत कशी जाते? तिला बस येते ना इथे घ्यायला. इथं पण येते का? इथे बस येते घ्यायला. बरं हा इथं जे तुम्ही लावला ना खाली बसत नाही, मोठी लॉंग आहे ना, मग तिथे येते ते बस. फर्स्ट स्टॉप तिचाच आहे. हा ना, बरं बघा इथून पोर. दोन्ही पण लॅब टेक्निशियन. हा स्वतःची लॅब. हा ना. तुमच्या कुठे लॅब आहेत आता? समशेरपूर. दापूरला होती ती, आता बंद केली आहे. समशेरपूरला आहे एक सेंटर आहे. इकडे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. हा वरती एक खाली आहे. चला चला आजीला आवडलं इथे. हा येतात आजी बी. चल काय. हा छान आहे ना शेततळण पाणी. हा नाही काढायचा, ते ब्लॉग मध्ये बोललेलंच टाकायचं असतं. आपण जे ऍक्टिव्हिटी करतो का तेच. हा येऊ ना पावसाळ्यात बी एकदा. हा हा इथं धबधबे सगळ्या डोंगरावर आहेत, म्हणजे उंच डोंगर पावसाळ्यात राहते. हा हा इथून इतकं जवळ आहे. हा मग आता पण मग उंच आहे ना. हा मग याचं ते अंगाची डॅम इथंच आहे तुम्हाला, ह्याचा निळवंडे डॅम. आणि हे मग ही टाक्या दिसतात त्या या टाक्या या पाण्याच्या पिंपळगावच्या. पिंपळगावच्या इकडं. हा यूट्यूबला ब्लॉग चॅनल आहे माझं, चॅनलवर. काय नाही करीत आखा. चला तुमच्या याचं नाव काय आहे डॉगचं? टॉमी का? टॉमी पाहुणे आले बाबू तुमच्या घरी, येड्यावानी नाही करू. हा हा का, म्हणजे ह्यांचा ना शाळ्यांचा ते शेतीचे पण असतं. हा हा मध्ये तिकडे असं संध्याकाळी गोटा बनवला इकडं. हवाशीर. काय नाही करीत जायचं, बाहेर जायचंय. चल चल तू ये. गांडूळ खत प्रोजेक्ट आहे. कोणता? हा का? गांडूळ खत प्रोजेक्ट. तुम्ही इथं हे गांडूळ सोडले ह्याच्यात? गांडुळाची पिल्ले सोडावं लागते ना. हा एक छोटाले येते डायरेक्ट खाली हे करून. हा हो होते, खत करतात गांडूळ खाली. तर गांडुळाची पिल्ले सोडून द्यावं लागते तर. हा हा तुम्ही हे तुम्हाला यूज करता का विकता? म्हणजे तुम्ही 1 वर्ष झालं राहायला आलात, सगळे सोबतच होता का बाहेर? मग हो बाहेर म्हणजे आम्ही टहाकरीला असायचं. हा तिथून लॅब जवळ आहे ना, मग तिथे राहिलो होतो आम्ही. टहाकरी. टहाकरी
हा त्या जगदंबा मंदिर माहित असेल ना, गेला असेल कधी तुम्ही. जगदंबा टाकळी ऐकलेली टाहाकारी आता जाऊ द्या असं. खानगाव वगैरे माहित आहे हा खानगाव तिकडे. खानगावच्या शेजारी टाहाकारी, तिथं पण मस्त मंदिर वगैरे आहे. हा ऐतिहासिक भारी आहे तिथं पण. म्हणजे सगळी फॅमिली सहित तिथंच राहायचं हा, तुम्ही. तिथंच. आणि नंतर इकडे सेट केलं. हे स्वतःच हा किरायाने म्हणजे असं. ते पण माझ्या मामाचंच गाव. आम्ही असंच राहायचो. त्यांचं पण डबल मजली घर होतं. हा तिथं आम्ही राहायचो. हा का मध्येच राहायचो. हा ते टाहाकारी म्हणजे स्वतः घेऊन घेतलेलं स्वतः घेऊन डेव्हलप केलं. मग भारी ना. म्हणजे तुम्हाला स्वतः शेत नव्हतं का अगोदर? स्वतःच नव्हतं काहीच. हे लयच भारी एरिया भेटला ना घ्यायचं म्हणलं तरी. कॉर्नर पर्यंत ते गहू आहे ना, पूर्ण रोड फ्रंटच आहे तिथपर्यंत. तिथपर्यंत रोड तिकडे विहीर पण स्वतःची जागा घेऊन विहीर खोदून पाईपलाईन वगैरे केली. नाही हे भारी झालंय की मग नाही नाही एवढं म्हणजे हे कधी घेतलं तुम्ही शेत? 3 वर्ष 3 वर्ष. आणि 3 वर्षात एवढं डेव्हलप बी केलं का तुम्ही? डेव्हलप करून. हे असं होतं, हे असं डोंगर आहे ना, हा सेम असं होतं ह्या इथं. हा का हे डेव्हलप केलं. हे डोंगर आहे ना. हा डोंगर डेव्हलप केलं. हा करून मग डेव्हलप केलं. केलं हा ए हळूच आहे. हा ना. मग ते नाही का चहाचे मळे असते तर तसं दिसतंय नाही का, चहाचे मळे खाली खाली असे वरी खाली असते. हा 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 नाही जात. नाव सांग बाळा. सांगितलं का तुला? ओके. दिराचं लग्न नाही का झालेलं तुमच्या? झालेले हा का बाहेर गेली ती. हा हम्म हम्म तशी सगळ्यांची सोय केलेली आहे. हा ए इकडे. हा ते सासू सासरे आता आजचा ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन काहीतरी ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.